प्रसिद्धं नवनीतचौरं रूपाङ्गनानां च धूपोदचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरम् चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। स्मृतीस्थळातल्या काही पात्रांचं अवलोकन आपल्याला करायचं आहे. मला वाटतं त्याग पाहायचं असेल तर स्मृतीस्थळात जाऊन त्याग पाहावं. त्याग कसा करावा. स्मृती याच अर्थानं महत्वाची आहे. स्मृती आपल्याला धाडस करते, त्याचा गोंगाट कमी करते, त्याला शार्प करणे म्हणजे शब्द गोंगाट होतो. त्या पूर्वजांचा त्याग पाहिजे की मग आपल्याला त्यागाचं धाडस होतं. त्याग करण्याकरता धाडस असावं लागतं, धाडसाशिवाय त्याग नाही. आणि ते पाहत असताना आपण कुठे आहोत नेमकं याचा आपल्याला जाणीव होऊन जाते की आपण कुठे आहोत. आणि म्हणून लीळाचरित्राच्या अगोदर स्मृतीस्थळ अभ्यासलं पाहिजे, स्मृतीस्थळ वाचलं पाहिजे. स्मृतीस्थळ वाचल्यानंतर आपल्याला मग कळतं की लीळाचरित्रातली ती पात्र किती शक्तिशाली होती. स्मृतीस्थळात आलेली सर्व लोक स्वामी गेल्यानंतरचे, त्यातल्या महदायसा, माईम भट्ट, आचार्यश्री ही मंडळी काही जर सोडली तर यानंतर सर्वज्ञ गेल्यानंतरची बरीच मंडळी. सर्वज्ञ असतानाची जी लोक होती, जी साधक होती, ती साधनेवर घट्ट होती इथपर्यंत ठीक आहे. पण सर्वज्ञ गेल्यानंतर जी मंडळी आहे त्यांनी जी साधना केली, त्यांनी जो त्याग केला तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून स्मृतीस्थळ लीळाचरित्राच्या अगोदर अभ्यासलं पाहिजे. अभ्यासाची सर्वात प्रथम सुरुवात कुठून करायची असेल तसे स्मृतीस्थळापासून झाली पाहिजे. स्मृतीस्थळ अभ्यासलं की माणसाला मनोबल मिळतं. आपण नेहमी अनुकरणशील आहोत, कोणाचं तरी अनुकरण करत राहतो आपण. आपलं चालणं, बोलणं, बसणं, उठणं हे कुणाचं तरी आपण अनुकरण करत असतो. ही अनुकरणशीलता आपल्या ठिकाणी असल्यामुळे स्मृतीस्थळातल्या पात्रांचं अनुकरण आपण नैसर्गिक करून जर त्या पात्राचा आपला अभ्यास असला तर त्याच्या आवाजाचं बरगणित जमत नाही. आवाज एक शार्प करता येतो, असा गोंगाट होतोय त्याचा. नाही, गेल्या 2 दिवसापासून आपली मध्येच चर्चा चालू व्हायची. मध्ये अंतर्दीक्षेची चर्चा आली, मध्येच दीक्षेची चर्चा येऊन गेली आपली. हा त्याग करण्याची खरी वस्तुस्थिती स्मृतीस्थळात गेल्यावर कळते की शेगावचे पाठक आचार्यश्री जवळ येऊन संन्यास घेतात आणि आटन विजनादी क्रमानं ते मेहकरच्या परिसरात येऊन पोहोचतात. आणि ही बातमी गावातल्या महाजनांना कळते की पाठकांनी संन्यास घेतला, ते गेली. आणि म्हणून गावातल्या महाजनांनी पाठकांना दिल्या जाणारी जी वृत्ती होती ती वृत्ती बंद करून टाकली. वृत्ती म्हणजे पूर्वी मानधन दिलं जायचं. वृत्ती म्हणजे मानधन दिलं.
म्हणजे त्यावेळेला ही जी मंडळी होती, काय म्हणतात त्याला, सुतार असेल, न्हावी असेल, ब्राह्मण असेल, गावचा मातंग असेल, यांना वृत्ती दिल्या जायची, मानधन दिल्या जायचं. वर्षातनं एक वेळेला खड्यावर ही मंडळी जायची आणि खड्यावर मग त्यांना त्या पेंड्या दिल्या जायच्या. नाही, नेमका मी मूड मध्ये आऊट स्पीकर नाही चालला. ती वृत्ती दिल्या जायची, मानधन दिल्या जायचं. आणि शेगावकरांना कळालं की पाठकांनी संन्यास घेतला आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाला वृत्ती देणं बंद करून टाकलं. हा मुलगा जेव्हा विचारायला गेला त्यावेळेस महाजनांनी सांगितलं, तुझ्या वडिलांकडे तू जा, त्यांनी येऊन जर आम्हाला सांगितलं की माझी वृत्ती याला द्या तर आम्ही तुला नक्की देऊ, अन्यथा तुला मात्र आम्ही वृत्ती देणार नाही. मग हा मुलगा आता निंब्यालाच आचार्यश्री नागदेवांकडे पोहोचला. आचार्यश्रींना विनंती केली की माझ्या वडिलांनी जर येऊन सांगितलं महाजनांना, गावच्या पाटलांना, की यांना वृत्ती द्या तर ती मला वृत्ती देतील, माझा संसार, माझी मुलं बाळ उपवाशी पडणार. आणि मग आचार्यश्रींनी सांगितलं की बाबा रे, तुझे वडील हे मेहकर परिसरामध्ये कुठेतरी अटकविजन करतायत, की त्यांना जाऊन भेट. आणि हा पाठकांचा मुलगा आता मेहकर परिसरामध्ये आला आणि शोधत असताना वडिलांचा शोध लागला. वडिलांजवळ गेला आणि आपल्या वडिलांना सांगितलं की पिताश्री, तुम्ही येऊन फक्त गावात महाजनांना सांगा की तेवढी वृत्ती देऊन टाका म्हणून, याला मुलं उपवाशी राहणार आहे, तुमचं येणं तिथं अत्यंत गरजेचं आहे, तुम्ही या आणि तात्काळ निघून जा. पाठकांनी मात्र अत्यंत मस्त सांगितलं. हे पाठक आपल्याला आपल्याकरता अत्यंत महत्वाचे आहे. पाठकांनी सांगितलं की बाबा रे, मी अनुसर, आणि अनुसरलेल्या पुरुषाचा सांगितलं गेलं की स्वदेश संबंध त्याची, स्वग्राम संबंध त्याची, संबंधी यांचा संबंध तो विशेषता त्याची. येण्या अर्थानं मी हा सर्व त्याग केलेला आहे, मी गावात येणार नाही. तुला त्यांनी वृत्ती दिली काय न दिली काय हे तुझं. मुलगा मात्र रडायला लागला, आपल्या बापाच्या विनवण्या करायला लागला, ते काही करा, काही क्षणापुरतं. पाठकांनी मात्र स्पष्ट नकार दिला की तू काहीही केलं तरी मी येणार नाही. आणि हा मुलगा अगदी तसंच आसवांचं गाठोडं घेऊन आपल्या गावात पोहोचला. महाजनांकडे गेला. महाजनांना अगदी हात जोडून सांगितलं की मी माझ्या वडिलांकडे गेलो होतो, त्यांना विनंती केली, परंतु माझे वडील मात्र सांगतात की मी अनुसर संन्यास घेतला आणि मी अनुसरल्याचा धर्म आहे की मला स्वदेश, स्वग्राम, संबंधी यांच्यामध्ये यायचं नाही. तुला वृत्ती मिळाली का न मिळाली हे तुझं तू पहा, आणि मी येणार नाही. याचा हे वडिलांनी दिलेला निरोप जेव्हा महाजनांना सांगितला गेला त्यावेळेला मात्र ही महाजन या मुलाला हात जोडून सांगतात की बाबा रे, तुझे वडील आले असते तर कदाचित तुला वृत्ती दिली असती का नसती आम्हाला सांगता येणार, परंतु तुझ्या वडिलांचा जो त्याग आहे आणि त्यागावरचं जे उभं राहणार हे इतकं इतकं पवित्र आहे की आम्ही तुला तुझ्या वडिलांच्या दुप्पट वृत्ती आजपासून देऊ. बघा तुम्ही, त्याच्या त्यागाचं महत्व तुझ्या वडिलांना दिल्या जाते. कदाचित तुझे वडील आले असते तर आम्ही दिली नसती, परंतु त्यांनी ज्या भक्कमपणानं त्याग केला त्या त्यागाला प्रणाम करून आम्ही तुला दुप्पट वृत्ती देऊ. हे शेगावचे पाठक आपण जेव्हा स्मृतीस्थळामध्ये पाहू त्यावेळेला त्यागाचं मूल्य आणि त्यागाचं धाडस आपल्यामध्ये निर्माण होईल की आपल्याला त्यागाची किंमत एवढी आहे आणि त्यागाकरता शेगावच्या पाठका इतकं आपल्याला धाडस करावं लागणार, लक्षात घ्या. आणि म्हणून स्मृतीस्थळातली प्रत्येक पात्र पदार्थ शेगावच्या पाठकांनी लग्न झाल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर केलेला त्याग आपण स्मृतीस्थळात फार बोलणार, मी एक अर्धाच तास बोललो, आपण अर्ध्या तासातच हे प्रकरण थांबू. हा यांचा एक त्याग पाहिला ना की अजून दुसरा एक अज्ञान मुलाचा त्याग पाहला स्मृतीस्थळातच सापडतो. त्या अनंत देव आचार्यश्रींचा तेव्हा आश्रमामध्ये, मग त्या निंब्याच्या आश्रमामध्ये आणि हा अनंत आपल्या आई बरोबर श्री आचार्यांच्या दर्शनाला आला, रमला, राहिला. आता 8-10 दिवस झाले
आईनं निरोप दिला अनंताला की पेरणीचे दिवस आहे, आता तू घरी परत ये. अनंत मात्र आचार्यांच्या सान्निध्यात रमला होता. अनंतानं आईला निरोप दिला, आई येतो ग, 2-4 दिवसांनी येतो. अजून 8 दिवस निघून गेले. आईनं परत निरोप दिला की अनंता शेतीची कामं फळवती, आता तू घरी निघून ये. हा एकुलता एक मुलगा, त्यामुळे आई काळजी करत होती आपला मुलगा परत आला पाहिजे. अनंतानं परत काहीतरी कारण सांगितलं आईला, आणि एक दिवस मात्र आई रागावली, आणि रागावलेल्या आईनं विषाची बाटली घेतली. दान दान पावला फुटत ती मठात पोचली. निंब्याच्या आचार्यांच्या पुढे अगदी कमरेचा पदर, डोक्यावरचा पदर कमरेला पोसून ती किंचाळ हातातली बाटली आचार्यांना सांगितली की भट्टो, अनंता ते पाठवा, अन्यथा तुमच्यावरी विखो घे. तुम्ही अनंताला घरी पाठवा, नाहीतर तुमचं नाव घेऊन मी विष पिऊन. तिची ती शब्द ऐकली ना आचार्यांच्या डोळ्यात पाणी आलं. खांद्यावरचं उपरणं अनंतापुढे आचार्यशी नागदेवानी पसरलं, आणि त्याला सांगितलं, अनंता एवढी भिक्षा घाल बाबा, तू जा तुझ्या आईबरोबर जा. अनंत अगदी मूकपणे उठला. श्रुतीस्थळातली ती अनंताची स्मृती काळजाला पीळ पडते की अनंत मूकपणे आईच्या मागे चालला होता ना, तेव्हा अगदी खटकानं त्या बोकडाला मारण्याकरता नेल्यानंतर तो जसा पायात पाय अडखळत आणि ओरडत किंचाळत चालतो, तसं काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झालेला, रक्तबंबा झालेला अनंत आईच्या मागे मुकाटपणे खाली घरी पोहोचला. 1-2 दिवस गेला असेल, आणि अनंताला आता ज्वर आला, ताप आला. आईनं आता वैद्य आणली, औषधं आणली, अनंताला दिली. अनंताचा ताप मात्र वाढत होता. हळूहळू ताप वाढत गेला. आईच्याही लक्षात आलं की आता काही खरं नाही, अनंत जगणार. अनंताच्या कपाळावर आईने हात ठेवला आणि अनंताला विचारलं, अनंता मी काय करू आता, तू जगशील, हा ताप जाईल, मी काय केलं पाहिजे. त्या छोट्याशा पोराच्या तोंडातली वाक्य सुद्धा काळजाला पीळ पाडून जातात. की ते पोरग किती वर्षाचं आहे, 12-15 वर्षाचं पोरग आहे, त्याच्या तोंडातली ती जी शब्द आहे ना, मला वाटतं वेद वचनांपेक्षाही श्रेष्ठ आहे. हा अनंत आईला सांगतो की आई, तू काय म्हटली होती का आचार्यांना, की माझ्या अनंता ते पाठवा, अन्यथा तुमच्यावरी विखो घेईल, तुमच्यावर तुमचं नाव घेऊन मी विष पिऊन घेईल. आता त्या काळा ते म्हण, त्या काळाला सुद्धा सांग, काळा माझ्या अनंताला सोड, अन्यथा मी तुझ्यावर विष घेईल. आणि बस काही क्षणात अनंताचा देह गेला. ही त्याग करणारी मंडळी जर पाहिली ना आपण, तर हा पराकोटीचा त्याग आहे. एका वृद्धानं केलेला त्याग, शेगावच्या पाठकांनी केलेला त्याग, 14-15 वर्षाचा 12 वर्षाचा पोरगा अनंतानं केलेला त्याग, ही त्याग करणारी लोक जेव्हा आपण स्मृतीस्थळात पाहतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण कुठे आहोत. ही लोक जर एवढं धाडस करू शकतात, तर आपलं धाडस कुठे कमी पडतंय लक्षात. आणि म्हणून अगोदर लीळाचरित्राच्या अगोदर स्मृतीस्थळाचा अभ्यास केला. स्मृतीस्थळामध्ये त्यागाचं धाडस निर्माण होतं, स्मरणाची योग्यता निर्माण होते, आणि मग आपण लीळेचा आनंद उपभोगू शकतो. अन्यथा नाही. लीळा अनुभवण्याकरता आपल्याला मानसिक धैर्य निर्माण करावं लागणार आहे. स्मृतीस्थळातले अनेक पात्र, मृत्यूच्या वेळेला आपला होणारा सामान्य मृत्यू, आपण तो मृत्यू कधीच चुकवत नाही. लक्षात घ्या, आपल्याला मृत्यू चुकवत नाही. आपण दशक्रियेची सकाळी चर्चा केली की दशक्रियेने काय होत असेल हे नंतर बघूया, परंतु मृत्यूच्या वेळेला काय करता येऊ शकतं, ही मृत्यूची तयारी आपण आज तयार केली पाहिजे, आज सुरुवात केली पाहिजे. आपण सर्व तयारी करून ठेवू. सकाळच्या आई नाही दिसत इथे बघा, त्या आई मला विचारत होते की आपण म्हातारदाम तयार करून ठेवतो, की आपण गेल्यानंतर आपण गेल्यानंतर अगदी की आपली दशक्रिया कुणीतरी घातली पाहिजे. ही झाली मरणानंतरची तयारी. पण मरणाची तयारी आपण काहीच केली नाही. मरणाची तयारी केली असती तर कदाचित आपल्यावर मरणाचा प्रसंगच येणार नाही. मरण हे सामान्यांचं होतं, इतरांचं जे होतं ते देवाच्या दर्शनाला जाणं होतं. आमची साधक कुणी मेली नाही, सर्व देवदर्शनाला गेली बघा, कुणी मेली नाही, कुणाचंच मरण नाही, सर्वांचं देवदर्शनाला जाणं आहे. महदायसाची स्मृती नवगावची आपण पाहिली पाहिजे. नवगावच्या स्मृतीकडे पाहिलं तर महदायसाचं देवदर्शनाला जाणं
देवदर्शनाला जाण्याची तिने तयारी करून एक अभूतपूर्व प्रसंग आहे नवगावचा, की ती महदाईसाला रुजा उत्पन्न होते, कुठला तरी आजार होतो आणि या व्याधीग्रस्त होऊन आचार्य श्री नागदेवांना कळतं की महदाईसा काहीतरी आजारानं ग्रस्त झालेला आहे आणि आपल्या निंब्यावरनं आचार्यशी निघाले. महदाईसा बद्दलच असंही म्हटलं जातं की आचार्य श्री नागदेव जेव्हा जेव्हा शपथ घ्यायची त्यावेळेला ते महदाईसाची रुपयेची आल म्हणायची. म्हणजे महदाईसाच्या ठिकाणी आचार्य श्री नागदेवांचं इतकं आत्मत्व होतं की शपथ घेताना ती अवघ्या परमार्गाची घ्यायची आणि रुपयेची आल म्हणायची. आचार्य श्री नागदेव आता महदाईसाकडे निघाले. दरकोस दरमुक्काम करत आता त्या नवगावला पोहोचले. महदाईसाजवळ गेले. महदाईसाची ती अवस्था पाहिली. बसले, काही क्षण बसले आणि नंतर महदाईसाला विचारलं, रुपये वैद्या ते बोलाव, वैद्याला बोलाव, काहीतरी उपचार करे. महदाईसानं मात्र नागदेवाला सांगितलं, नको बाळा, मी आता जगणारच नाही, मला माहिती आहे जगणार नाही, मी माझ्या देवाचा वचनभंग का करू. आणि या या उत्तरानं मात्र आचार्य नागदेव निरुत्तर झाले आणि आचार्यशी आता महदाईसाची सेवा करायला लागले. दिवस एक एक पुढे सरकत होता आणि महदाईसाची रुजा वाढत होती. असा एक क्षण येऊन पडला की आता मात्र आचार्यशींच्या लक्षात आलं की हा शेवटचा क्षण आहे महदाईसाचा, देवदर्शनाला जाण्याचा शेवटचा क्षण आहे. अगदी हाताची ती ती ठोकी, नड्यांची ठोकी मंद लागायला लागली, श्वासही मंद यायला लागला. आणि अशा वेळेला फक्त भाऊ असावं तर असा असला पाहिजे. भाऊ म्हटल्यापेक्षा आपतेष्ट जी असतात ना, ती अशी असली पाहिजे. आचार्य नागदेवांनी घाई करून तिला मांडी देणं, तिच्या तोंडामध्ये पाणी घालणं, अशी कुठली धावपळ केली. आचार्याशी तिची ती अवस्था पाहून तिच्या कानाजवळ जातात आणि तिला विचारतात, रुपये तुला देव आठवतो का? या प्रसंगामध्ये आचार्यांना आपल्या बहिणीला विचारून तुला देव आठवतो का? आणि महदाईसानं सर्व ताकद एकवटून अगदी शब्द निघत नसताना सुद्धा सांगावं आपल्या आचार्यांना, सांगा, ओ भट नागदेवा, माझं देव आठवतो का मला? एवढ्या शब्दावर आचार्य थांबले. ज्याला हितक्ष म्हणतात ना, ते हितक्ष लक्षात घ्या. एवढ्या शब्दावर आचार्य थांबले नाही. आचार्य तिला विचारतो, रुपये तुझा देव कैसा आठवतो, कसा आठवतो? आणि मग महदाईसा ती वजरीची लीळा सांगायला सुरुवात करते की तो देव श्री चक्रधर महाराज बेलूरला वजरी घडतानाचा मला आठवतो. अंगीच्या बाह्यावर केलेला आहे, श्रीमुकुटावर काय पायाच्या त्या श्री चरणाच्या अंगठ्याखाली ती वजरी दडपून धरली आहे आणि आवेशाला देव ती वजरी घडताय. रुपयाच्या तोंडातली ही वजरीची लीळा ऐकली तेव्हा लक्षात घ्यायचं, आचार्य श्री नागदेवांच्या डोळ्यातल्या आसवांच्या धार गळायला लागल्या आणि मुखातला तो शब्द बाहेर पडला. बघा, अनेक शब्दांपेक्षा सोन्या म्हणजे सुवर्ण मुद्रिकेपेक्षा तो झळाळणारा शब्द आचार्यांच्या मुखातनं बाहेर पडला की रुपये शेवटच्या दिवसापर्यंत देव तुवाची आठवलेला, शेवटच्या दिवसापर्यंत देव कसा आठवावा याचं मूर्तिमंत उदाहरण तू आहे. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत ही मृत्यूची तयारी आहे की शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्हाला ती लीळा आठवावी, वजरीची लीळा आठवावी. शेवटचा क्षण बघा आपला कसा आहे की आपला शेवटचा क्षण असा आहे की आपण शुद्धीतच नसतो आणि म्हणून शेवटच्या क्षणाची आज मरणाच्या प्रत्येक गाठीत आपण चिंता केली पाहिजे की देवा कृष्णा त्वदीय पदपंकज पंजरांती अद्दैव मे विशतु मानस राजहंस प्राणा प्रयाण समय गभवात पित्तर कंठा विरोधन विनव स्मरण मुक्तोस्ता. शेवटच्या क्षणी तुझं स्मरण कसं होईल याची काळजी केली पाहिजे. मरणाची ही तयारी आहे की शेवटच्या क्षणी मला देव आठवता आला पाहिजे. त्याच वेळेला जर आपण बेशुद्ध असतो, कफवात पित्तर कंठा विरोध, जर कंठामध्ये कफ झाला, वात झाला, पित्त झाला तर तो देव मला आठवल्या जाणार नाही. आणि म्हणून मृत्यूची आज तयारी करावी लागेल. आपण जगण्याची करतो, आम्हाला मात्र मृत्यूची तयारी करावी लागली. ही साधक आपल्याला पाहावी लागणार आहे. या साधकांनी जोपर्यंत केलेली साधना आपल्या अंतःकरणामध्ये उमटणार नाही तोपर्यंत साधनेचं बळ आपल्यात निर्माण होणार नाही. लक्षात घ्या, वैराग्य करण्याकरता साधनेचं बळ लागतं, साधनेचं बळ लागतं. आणि हे बळ प्राप्त करण्याची जागा मला असं वाटतं आमच्या स्मृतीस्थळातल्या अनेक जागा आहेत, अनेक जागा आहेत. मी सांगतो नेहमी की स्मरण करतानाचा तो निग्रह
आणि ती एकाग्रता आमच्या साधकांनी जी साध्य केली की स्वतःला म्हणजे स्वतःच स्वतः पण संपवलं आणि स्वतःला काष्टात रूपांतरित केल्याची स्मृती आहे ज्या अचल मुरारीबास यांची की हे अटल विजनादी क्रमानं चालले. अचल मुरारीबास यांचं नाव अटल विजनादी क्रमानं चाललेले होते. एका माळरानावर पोहोचले, स्मरणाला बसायचं. देवानं सांगितलं काटे एके तळी स्मरण करा. मात्र या माळरानावर कुठेही काठी नाही, म्हणजे कुठलंही झाड नाही, स्मरणायोग्य झाड नाही. झाडं असतील पण स्मरणायोग्य झाड नाही. आणि म्हणून मुरारीबासांनी ठरवलं की आपण आता अगदीच माळरानावर उघड्या माळरानावर स्मरणाला बसू. आणि मुरारीबास उघड्या माळरानावर अंगावर उपरणं घेतलं, उत्तरेला तोडून घेतलं, अंगाभोवती सर्व कपडा लपेटून घेतला आणि स्मरणाला बसले. ती साधना इतकी दांडगी होती की आकाशातनं पक्षी चालला होता. हा जाणारा पक्षी याला बसायला जागा नाही आणि खाली पाहिलं की लाकडाचा उंडका पडलेला आहे, खोड पडलेला आहे. बघा तुम्ही निश्चलता किती आहे की जाणाऱ्या पक्षाला वाटावं की हा लाकडाचा उंडका आहे किंवा दगड आहे, इतकी निश्चळता. आणि जाणाऱ्या पक्षानं विश्रांतीसाठी त्या मुरारीबासांच्या डोक्यावर आपला विसावा घेतलाय, बसलाय. त्याचं बसणं, त्याचं चिवचिव करणं मध्ये ऐकू आलं त्यांना त्या कपड्याच्या मध्ये. सावधता सुद्धा स्मरण करताना किती असली पाहिजे मुरारीबासांची स्मृती आपल्याला सांगते. त्यांना त्यांच्या लक्षात आलं आपल्या डोक्यावर पक्षी बसलेला आहे. आपण जर आता हल्लो, थोडेही हल्लो तर हा पक्षीराज उठेल, कुठेतरी किड्या मुंग्या खाईल आणि त्याच्या हिंसेला आपण कारण होणार आहोत. आणि म्हणून त्यांनी यत्किंचित ती स्वतःची साधना हलू चालून दिली नाही. अगदी थोडंही रडवडीत झाली नाही की तो पक्षी डोक्यावर उठून जाईल म्हणून. बराच वेळ तो पक्षी बसला, त्या पक्षाची विश्रांती झाली आणि तो पक्षी नंतर उठून गेला. मुरारीबास आता आपल्या परमार्गामध्ये आले. ही घटना परमार्गात सांगितली आणि अवघा परमार्ग कौतुकाने अगदी भारावला. मुरारीबासांना उपाधी देऊन टाकली, अचल ही उपाधी दिली त्यांना. आणि म्हणून मुरारीबासांना अचल मुरारीबास म्हणायला लागले. आम्ही स्मरण करत असताना ही साधना आमच्यात निर्माण झाली पाहिजे, इतकी अचलत्व आमच्यात आलं पाहिजे की आम्हाला परिसराचं भान या अर्थानं संपलं पाहिजे. आणि इतकी सावधता हवी आहे ती स्मरण करतानाची की डोक्यावरच्या पक्षाला सुद्धा त्याचं बसणं सुद्धा जाणवू नये. हे स्वतःचं अचलत्व त्यांनी ढसळून दिलं नाही. ही साधनाही असली आपल्या परमार्गात. ही अचल मुरारीबासांसारखी साधना तर आहेच, परंतु त्याचबरोबरची आपल्या परमार्गातली ओळख ही अत्यंत महत्वाची. आपली लोक पूर्वी उपदेश कोणालाही देऊन टाकत नव्हते. आता उपदेश देण्याची फार घाई असते. याचं कारण का? आम्हाला गुरु होण्याची फार लवकर घाई. आम्ही अगदी तुम्हाला सांग उपदेश घेऊन टाका आणि मग आम्ही भिडे खातर उपदेश घेत असतो. तो उपदेश घेतल्यानंतर आम्हाला गाठीचाही तपास लागत नाही, देवपूजा कुठे हे कळत नाही. आम्ही उपदेशी होत असतो. फक्त लक्षात घ्या, आमचा मार्ग हा ईश्वर मार्ग मात्र असा नव्हता. त्याची योग्यता पाहायचं, शास्त्र कोणाला सांगितलं जायचं, त्याची शास्त्र ऐकण्याची, शास्त्र सांभाळण्याची, बरोबर ना, आचरण करण्याची योग्यता आहे का, असं निवडून काढायची, अगदी निवडून काढायची. पुराण कथेमध्ये कुठेतरी द्रोणाचार्याने अर्जुनाला निवडून काढलं एवढी पुराण कथा आपल्याला माहिती आहे. पण स्मृतीस्थळात सुद्धा आमच्या साधकांनी, आमच्या पूर्वजांनी आमचा अर्जुन निवडून काढला होता. तितक्याच ताकदीचा एक एक अर्जुन निवडून काढायची, एक एक अर्जुन निवडून काढायचे. त्याच्या ठिकाणी ज्ञानाची प्रेरणा द्यायची, त्याच्या ठिकाणी ज्ञान द्यायचे आणि मग त्याची परिपक्व अशी साधना पुढे घडायची. बघा, हा परिश्रमभ्यास मानव पंथाचे चौथे अवचार परिश्रमभ्यास. ह्या अटल विजनादी क्रमानं चालले होते. बघा, छोटीशी गोष्ट असते परंतु आमची पूर्वज इतकी म्हणजे बारकाव्यानं प्रत्येक गोष्टीचा विचार. आपण अगदी ढोबळ वागतो, आपल्याला त्या वागण्याची काही परिसीमाही नसते. आपल्याला सुखदुःख शुभाशुभही काही वाटत नाही. आपण चुकलो का, आपण बरोबर केलं का. इथे मात्र बघा की परशुरामवास अटल विजनादी क्रमानं चालले आणि नेमके एका झाडाच्या तळी स्मरणासाठी बसले. गावाच्या बाहेर होतं, काठी तळी होतं, साधनेसाठी बसलेल्या स्मरण करत होते. समोर एक मोठं प्रचंड आंब्याचं झाड, आंब्याचे दिवस होते. आंब्यानं पूर्ण झाड अगदी लगडलेलं होतं आणि इथं मुलं, लहान लहान मुलं आंबे पाडण्यासाठी जमा झाली होती. दगड मारत होती,
आंबे पडत होती, दगड मारत होती. आणि तितक्यात कुठल्या तरी एका पोरानं पाहिलं की उंच फांदीवर एक पिवळसर झालेला पिकायला आलेला आंबा दिसला. आणि पोरं ओरडली की आंबा पिकायला आला, तू पाडूया म्हणून. सर्व पोरं आता दगड घेऊन त्या आंब्याला मारायला लागली. दगड मारत होती पण आंबा पडत नव्हता. उंच असल्यामुळं किंवा त्याच्यावर नेम जात नव्हता, आंबा पडत नव्हता. मुलं कंटाळली, पडतच नाही म्हणून कंटाळली आणि मुलं आपल्या आपल्या घराला निघाली. यातला एक मुलगा मात्र त्यानं त्याचं सातत्य सोडलं नाही. त्यानं दगड घेऊन त्या आंब्याच्या अगदी पाठपुरावा केला. दगड मारत होता, दगड मारत होता, मारत होता. एक दगड नेमका जाऊन लागला. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेव. तुम्ही करत राहा, करत राहा, करत राहा. तो एक क्षण येईल की त्यावेळेला परमेश्वर तुमच्यावर कृपादृष्टी करेल. आपण अकस्मात म्हणतो 2 गाठे गेले की लगेच पावला पाहिजे, 2 दंडोत घातले की लगेच पावलं पाहिजे, असं नाही. तुम्ही करत राहा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तुम्ही करत राहा, सातत्य ठेवा. याने सातत्य ठेवून दगड मारली मारली, तो आंब्याला लागला, आंबा पडला. त्या लहानशा पोराला प्रचंड आनंद झाला. त्यानं उचलला आंबा, उचलला आणि खिशात घालून निघाला. परश्रम बासांनी मात्र त्या झाडातून ती सर्व दृश्य पाहिलेलं होतं. त्या पोराचं मोठं कौतुक वाटलं, त्याच्यातली जिद्द आणि चिकाटी. आणि म्हणून त्यांनी आवाज दिला. त्याला सांगितलं, बाळा इकडे. तसा छान लहानसा पोरगा जवळ जाऊन प्रणाम केला आणि हात जोडून उभा राहिला. परश्रम बासांनी सांगितलं, बाळा तू आंबा मला देशील? परीक्षा घेण्याच्या गोष्टी तरी बघा नाव किती आहे. तो आंबा मला देशील? त्या मुलानं अगदी खिशातला आंबा काढला आणि परश्रम बासांच्या हातामध्ये अर्पण केलं. परश्रम बासांना मोठं कौतुक वाटलं. परश्रम बासांनी सांगितलं, बाळा तुझ्या वडिलाची माझी भेट घडवशील काय? घडवेन ना. आणि परश्रम बासांना घेऊन हा मुलगा आता आपल्या वडिलांकडे आला. आपली श्रुती या मुलाचं नावही सांगते. हरी नाव आहे. हा वडिलांकडे पोहोचतो. परश्रम बासांची वडिलांची भेट होते आणि या मुलाच्या वडिलांना परश्रम दास समजवतो की तुमचा मुलगा काही दिवस ज्ञान साधने करता माझ्याबरोबर पाठवता. वडिलांनी मान्य केलं आणि हा मुलगा आता परश्रम बासांबरोबर निघाला. परश्रम बासांचा प्रवास होत होत तुम्ही ज्या वांबोरीला जाताना तुम्हाला तिथे गेल्यानंतर हा हरी दिसला पाहिजे. नक्कीच वांबोरीची लीळा आठवताना ही सुद्धा आठवली पाहिजे. हा हरीमध्ये तुम्हाला शोधलं पाहिजे की आम्ही हरी का होऊ शकत नाही म्हणून. बस परश्रम बास पोहोचले, हरी सोबत होता. आणि नेमकं त्याच रात्री परश्रम बासांना ज्वर आला. अंगात ताप फणफणीत भरला आणि तापेच्या त्या भरामध्ये आता परश्रम बास बरळायला लागले. ते बरळणं काय असलं पाहिजे बघा ना तुम्ही. साधकांचं बरळणं काय, आपलं बरळणं काय. शेजारचे उठून पळायला लागतात बघा आपण झोपेत जेव्हा बरळतो. त्यांचं बरळणं केवढं साधनेतनं तपासून निघालेलं आहे. परश्रम बास बरळायला लागले आणि हा हरी त्यांचं बरळणं ऐकलं तसं पळत जाऊन कुठला तरी चुनखडीचा खडा घेऊन त्या भिंतीवर तो लिहायला लागला. त्यांच्या बरळण्याचा एक एक शब्द लिहायला लागला. त्यांच्या अंगातला ताप हळूहळू उतरला तसं बरळणंही संपलं. काही वेळेने परश्रम बासांनी डोळे उघडले आणि डोळे उघडताच त्या मठाच्या भिंतीवरचं ते महावाक्य निर्वचन पाहिलं आणि घाबरून अगदी त्या हरीला विचारलं, का रे हे कुणी लिहिलं बा? या हरीनं अतिशय नम्रतेनं हात जोडून सांगितलं की गुरुजी तुम्हाला ज्वर आला होता, त्या ज्वरामध्ये तुम्ही बरळत होता आणि बरळत असताना तुम्ही जे बरळला, जे बोलला, ती मी तो शब्द न शब्द त्या भिंतीवर लिहून ठेवला. या हरीला परश्रम बासांनी आपल्या हृदयाला लावलं, कोंटाळ डोळ्यातला तो आसवांचा बांध फुटला आणि परश्रम बासांच्या मुखातनं शब्द निघाले, बाळा केवळ माझं बरळणं नाही, ईश्वराची तुझ्यावर कृपा आहे. शास्त्र तुला सांगण्याचा हेतू परमेश्वराचा आहे आणि म्हणून सर्व हे घडलं. परमेश्वरानं तुझ्या करता ज्ञानाची पेटी उघडली. परमेश्वरानं तुझ्या करता ज्ञानाची पेटी उघडली आणि म्हणून या साधकाचं पुढे नाव पडलंय बघा. महानुभाव पंथाच्या आचार्य परंपरेमध्ये पेठे हरिबास म्हणून हे पुढे नाव. ही केवढी ही प्रचंड साधना स्वतःची तर आहे, पण त्यापेक्षा ती निवड किती महत्वाची आहे की या मुलाच्या ठिकाणी एवढी मोठी पात्रता आहे की परमेश्वर त्याच्याकरता नक्की ज्ञानाची पेटी उघडल्याशिवाय राहणार. ही स्मृतीस्थळातली पात्र आपण जेव्हा पाहतो, बारकाव्यानं पाहतो, तेव्हा लक्षात येतं की यांच्या जवळपास सुद्धा आपण कुठे नाही, यांच्या जवळपास सुद्धा आपण फिरकू शकत नाही.
तुम्ही पंडित दामोदरांना पाहिलं असेल, केशीराजांना पाहिलं असेल, तुम्ही लीळाचरित्रातली औसा तुम्ही सहज पाहून टाकली की औशीची, म्हणजे आम्ही थट्टा करून टाकली की औसा कशी आहे म्हणून. औसा भांडखोर आहे, बरोबर. आम्ही औषेचं ते तामसी पण पाहिलं, पण औषेचं अजून एक रूप पाहण्याकरता आम्ही स्मृतीस्थळात गेलो पाहिजे. की औसा सर्वज्ञाच्या सान्निध्यानं सोनं कसं तिच्या, ती परिसाच्या शोधात निघालेली औसा आहे. सर्वज्ञांच्या स्पर्शानं तिचं सोनं कसं झालेलं होतं, त्या एका प्रसंगामध्ये औसा आपल्याला सापडते. की सर्वज्ञ घेत अशी गोविंद प्रभू बाबांचं निजधामाला गमन झाल्यानंतर आचार्याशी गंगा तीर नमस्कारायला निघतात. आणि वृद्ध औसा त्यावेळेला गावाच्या बाहेर ती झोपडी करून राहत असते की त्यावेळेला तिचं हलणं चालणं सर्व बंद झालेलं असतं. आणि ती असते आचार्यशी तिच्याकडे जातात आणि आचार्यशी औसेला विचारतात, आहो गंगा तीर नमस्कारायला जातो, चलतेस तू? गंगा तीराचं नाव काढलं की औषधाच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. डोळ्यातनं धारा वाहतात आणि हात जोडून ती नागदेवाला सांगते, नको बांधा घरी, गंगा तीराला मला नको ने. चक्र स्वामी भिन गंगा तीर मज तांबे झाड. स्वामी विना रिकामा असलेलं गंगा तीर मला तांब्यासारखं जाळतं आणि म्हणून गंगा तीराला मला नेऊ नको. गंगा तीराचं नाव ही औसा लीळाचरित्रात सापडत नाही. ही एवढी औसा आपल्याला इथे येऊन सापडते बघा. जिथे स्मृतीस्थळामध्ये औसा पात्र जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला औसा इथे कळते की अरे सर्वज्ञांच्या स्पर्शानं केवढं सुवर्णात तिचं रूपांतर झालं होतं की जे गंगातीर आम्हाला कधीच चटका देत नाही बघा. हे गंगातीराला जाताना आम्हाला कधीच चटका बसत नाही. एका औसेला जिला वेणी म्हटलं, जिला तामसी म्हटलं, तिला मात्र चक्रस्वामी विना अगदी सर्वज्ञान विना रिकामं असलेलं गंगातीर तांब्याप्रमाणे चटके देणार असतं. ही औसाही आपल्याला श्रुतीस्थळात पाहायला मिळते. नाथोबांचं पात्र आपण लीळाचरित्रात पाहिलं की नाथोबा वेडे वाटतात, सर्वार्थानं वेडे पण दिसतं त्यांचं, सर्वार्थानं वेडे पण दिसतं. परंतु हेच नाथोबा, याच नाथोबांना आपण पुनश्च एक वेळेला स्मृतीस्थळात पाहायला गेलो तर मग नाथोबांची उंची वाटते की अरे केवढे मोठे नाथोबा होते. त्या नाथोबांच्या तर जवळ आपण जाऊही शकत नाही. म्हणजे ज्यांना, म्हणजे भिक्षेला गेल्यानंतर मला सदन वाढणं कोणीतरी वाढलं पाहिजे आणि म्हणून टिळ्या जाडव्याचा आधार घेणारा नाथोबा स्मृतीस्थळामध्ये इतके परिवर्तित झालेले आहे की सकाळच्या वेळेला ते अटल विजनाती क्रमानं चाललेली होती. नेमका सूर्य उगवलेला होता. सूर्याची सोनेरी किरणं पृथ्वीवर पडून पृथ्वी झळाळलेली होती आणि याच वेळेला पायी चालत असलेल्या नाथोबांना लघुशंका आहे आणि म्हणून लघुशंकी शंका सारण्याकरता त्यांनी झाडाच्या आडोशाला गेले आणि सूर्याची किरणं नेमकीच तिथं पडून काहीतरी चमकल्यासारखं दिसलं. समोर गेले आणि समोर पाहिलं तर अगदी सोन्याच्या नाण्यानं भरलेला तो अंडा मातीतनं वर आला होता. किरणं पडली सूर्याची आणि तो लखाकला, चमकला. ती किरणं यांच्यावर पडली होती. यांनी त्या सोन्याकडे पाहिलं. बघा लक्षात घ्या, मला भिक्षा चांगली मिळावी म्हणून मी टिळा जानवा लावून जाईल हा म्हणणारा नाथोबा इथे बघा सोन्याचा तो हंडा भरलेला दिसला, ती नाणी बसली दिसली आणि नाथोबाच्या कपाळावर आडी आली. त्या सोन्याकडे पाहिलं, त्या नाण्याकडे पाहिलं, त्या हंड्याकडे पाहिलं आणि नाथोबाच्या तोंडातून सोन्याची शब्द जन्माला आली. त्या सोन्याशी संवाद साधतायत. काय गंमत आहे या पात्रांची. मला स्मृतीस्थळ त्याच्यामुळे आवडतं की नाथोबा त्या सोन्याच्या हंड्याशी संवाद साधतात. त्या नाण्यांना, त्या सोन्याला सांगतात, काय दैवहीन आहेस तू, हा तू निर्दैवी, तू अशा वेळेला भेटला, तुझं भेटणं तरी काही कामाचं आहे का रे. पण सोन्याशी संवाद साधणं नाथोबाचं खरंच खरंच मोठं आहे, खरंच अकलनीय आहे. तू निर्दैवी आहेस, तू अशा वेळेला भेटला, त्यावेळेला माझा जीव निघून गेला, तेव्हा जर भेटला असताना तर तू माझ्या देवाच्या उपयोगी गेला असता. तुझं जीवन काय फालतू आहे, व्यर्थ आहे तुझं जीवन. आणि हा नाथोबा त्या सोन्याच्या हंड्यावर लघुशंका करतो आणि मग नाथोबा पुढे जाऊन जातात. एवढ्या ताकदीचा नाथोबा लीळाचरित्रात नाही पाहायला मिळत. आणि म्हणून सर्वज्ञ चक्रधर महाराज नाथोबाची एवढे लाड का करतात याचं कारण आपल्याला इथं दिसून येतं की ही एवढी पात्रता आहे, या पात्रतेची ताकद नाथोबाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून सर्वज्ञ नाथोबाचे सर्वार्थानं लाड का करतात हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून स्मृती, मला असं वाटतं स्मृती दिवसातनं एक दोन स्मृती तरी आपण वाचल्या पाहिजे. आपण स्मृतीनं आपल्या ठिकाणी विचारांची परिपक्वता निर्माण होते.
मला कोणीतरी सांगितलं चंदनवंदन सागर. सकाळी कोणीतरी म्हटलं चंदनवंदन बोला. चंदनवंदन खऱ्या अर्थानं माझा आत्मा. मला चंदनवंदन म्हटलं, नाती नागाईसा म्हटली, नाथोबा म्हटले, म्हणजे मी माझा आत्मा समजतो की माणसामध्ये मुलायमता त्याच्या अंतःकरणात सातत्यपूर्ण असावी, लागत असेल, डोळ्यात आसवं लागते, तर त्याला खऱ्या अर्थानं स्मृतीतली ही पात्र आपल्या काळजात बसून ठेवावी लागतील. कुठल्याही क्षणी ही स्मृती सांगितली, कारण त्या पात्रांचा त्याग, त्या पात्रांचं मोठेपण नक्कीच काळजाला गहिवरून आणतं आणि आपलं अंतःकरण मऊ होतं. अंतःकरण मऊ करण्याकरता कुठलंही साधन नाही, कुठली गोळी नाही, कुठलंही मल्टीव्हिटॅमिनची गोळी घेतली म्हणजे अंतःकरण मऊ होईल असं होत नाही. अंतःकरण मऊ करण्याकरता फक्त स्मृती आहे. स्मृती मात्र दररोज एक जरी वाचली तरी अंतःकरण मऊ होतं आणि डोळ्यातलं पाणी जिवंत होतं. अन्यथा आपली डोळे कोरडे कधी होऊन जातात कळतच नाही. चंदनवंदनची घटना मी म्हणतो माझा आत्मा. पहिल्या दिवसापासून मी चंदनवंदन महाराष्ट्रात सांगत राहिलो की चंदनवंदनची घटना किती सुंदर आहे, अघटित आहे. घटना किती सुंदर असली पाहिजे. सर्वज्ञांचा अवतार दिन येतोय आता पुढे पुढे बघा तुम्ही. अवतार दिनाचं सुद्धा मी सर्वज्ञांच्या अवतार दिनाकडे सुद्धा वेगळ्या अर्थानं मी पाहिले की सर्वज्ञांचा अवतार होत असताना सुरुवातीचे दिवस कशी असली पाहिजे. असं अघटित कसं काय घडू शकतं की अकस्मात हरिपालाचा मृत्यू झाला, हरिपाल मृत्यू पावले आणि अकस्मात श्री चक्रपाणी महाराजांची ती ईश्वरीय शक्ती तिथे येऊन तिथं तिथं तिचं संक्रमण झालं आणि हरिपालाचं पूर उठवलं. पुढचा सुद्धा प्रसंग कळतच नाही की हरिपालानं त्या राज्यवैभवाचा त्याग करत असताना खरंच का तेवढंच एक कारण घडलं का, फक्त एकच कारण घडलं का की तिने तिचे अलंकार दिले नाही आणि म्हणून हरिपालांनी खऱ्या अर्थानं त्या राज्यवैभवाचा त्याग केला का. हे तर प्रत्येक प्रपंचात आहे. कोणतीच स्त्री आपला अलंकार देत नाही नवऱ्याला गहाण ठेवायला. कोणतीच, प्रत्येक स्त्री अगदी तिचं किडोक मिडोक असतं, त्याच्यामध्ये तिचा जीव असतो. हे माझ्या माहेरचं आहे, हे माझ्या बापानं दिलं, माझ्या आईनं दिलं, तिचा जीव असतो. एवढं छोटस कारण खरंच हरिपाल देवांना राज्यवैभवाचा त्याग करायला भाग पाडलं का, की अजून श्री हरिपाल देवाचं वेगळंही निमित्त आहे का. वेगळ्या निमित्तानं त्या हरिपाल देवाचा आजार पण काय होता आपल्याला हेही पाहावं लागेल ना. हरिपाल देव आजारी पडले, ताप आला, मृत्यू पावला, अशी घटना आहे का ती, का अजून काही घडलेलं आहे का. याचा सुद्धा मी माझ्या बुद्धीने विचार केला की असं घडलेलं नाही. त्याच्या अगोदर सर्वज्ञांची ती गोष्ट सुद्धा, अवतार दिन आहे परवाचा, तुमच्याशी बोलून जातो त्या विषयावर, तुम्ही न ऐकलेलं असेल किंवा तुमच्या ऐकण्यात नसेल, परंतु बघा लक्षात घ्या, तेव्हा यादवाच्या राज्यानं गुजरातवर आक्रमण केलं होतं आणि गुजरातवर आक्रमण करताना या सिंहनाने इतकं प्रचंड मोठं आक्रमण झालं तेव्हा की गुजरातचं सैन्य पराभूत झालं आणि हे सैन्य असं गुजरातचं सैन्य रेटत रेटत मागे पराभूत होत 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 त्या गुजरातच्या राजधानीच्या त्या बडोदच्या वेशीपर्यंत पोहोचले आणि मग तहाची भाषा सुरुवात झाली. तहाचा निरोप गेला की आपण तह करून घेऊया आणि मग तहाची बोलणी करण्याकरता हरिपाल देवाचे पिताश्री विशाल देव आणि विशाल देवाची पिताश्री मला वाटतं लवण देव यांची ही चर्चा सुरुवात झाली की आपण तह करून घेऊया. तहाची बोलणी करण्याकरता ही गेली. तहाचं बोलणं सुरुवात झालं. हरिपाल देवांना मात्र तेव्हा हे तहाचं बोलणं पटलं नाही. वय तरी किती सांगितलं गेले, 21-22 वर्षाचं 23 वर्षाचं वय असलं पाहिजे. त्यांना मात्र नेमकं ते बोलणं पटत नव्हतं. त्याच वेळेला हरिपाल देवाचं नेमकं लग्नही झालेलं होतं, बरोबर. या तारुण्य अवस्थेमध्ये त्यांनी त्या चर्चेत सहभागी होण्यासारखं काही नव्हतं. इकडं आजोबा आणि वडील मात्र तहाची बोलणी करत होते. यांनी वडिलांना अगदी प्रखर असा विरोध केला की आपण तह करू नका, तहातून आपल्याला जे मिळणार आहे ते काय मिळणार आहे म्हणले का तू. समोरची आपल्याला काय काय मागतील, आपल्यावर काय काय ओझं ठेवतील, अटी काय ठेवतील, शर्ती काय ठेवतील आणि त्या अटी शर्तीमध्ये आपलं जीवन काय कामाचं. त्यापेक्षा जर जगायचं असेल तर युद्ध करून विजयश्री म्हणून जगू किंवा मरायचं असेल तर युद्धभूमीवर म्हणू, परंतु तह करून लाचाराचं जगणं जगायला नको. हरिपाल देवाचं बोलणं मात्र आपल्या आजोबाला आणि त्यांच्या पित्याला समजत नव्हतं. त्यांना असं वाटायचं 21-22 वर्षाचं वय आहे, रक्त तरुण आणि म्हणून हा असं बोलतो. तहाची बोलणी सुरुवात होती आणि इकडे हरिपाल देवानं गुजरात मधल्या तरुणांना आव्हान केलं.
आपल्या स्वराज्याचं रक्षण करण्याकरता आव्हान केलं. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे नक्की, की स्वराज्याचं रक्षण करण्याकरता हरिपाल देवानं गुजरात मधल्या तरुणांना आव्हान केलं आणि हळूहळू तरुण पुढे आले. तरुणांनी शस्त्र स्वतःची घेऊन पुढे यायला सुरुवात केली. परस्पर टोळ्याच्या टोळ्या हरिपाळ देवाला येऊन भेटायला लागल्या, निरोप यायला लागले. अवघा गुजरात जागा झाला. आता इकडे तहाची बोलणी सुरू झाल्यामुळे सिंघनाचं जे सैन्य होतं हे बेसावत झालं. त्यांना असं वाटलं की आता तह होतोय, आता काय चिंता करायची गरज आहे. आणि म्हणून 6 महिन्याचं चाललेलं तो युद्ध होतं. 6 महिन्याच्या कालखंडामध्ये सैनिक थकलेली होती, घरापासून बी लांब राहिलेली होती, बायका मुलांची आठवण यायची, थकवा होता. आणि मग तहाचं बोलणं चालू झालं, आता युद्ध विराम होणार आहे, आपण आपल्या घरी जाणार आहोत असं या सैनिकांना वाटलं. आणि ही सैनिक आता बेसावत होऊन आपली आरामशीर पडलेली होती. काहींनी मद्यप्राशन केलं होतं, काही घरच्यांच्या भेटीच्या आनंदामध्ये मशगूल होती. आणि इकडे मात्र हरिपाल देवानं अवघ्या गुजरातला आव्हान करून मूकपणे ही सर्व तरुण मुलं एकत्र झाली. आणि एक दिवस मध्याच्या वेळेला हरिपाल देवाच्या हकार्यानं चारी बाजूनं, बडोदच्या चारी बाजूनं एकाच वेळेला या सिंघनाच्या सैन्यावर आक्रमण केलं. घनघोर युद्ध झालं. अगदी ही बेसावत असलेली सैनिक कापले गेली. अक्षरशः इतिहास ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रक्ताचा पाठ व्हायला होता. अगदी शकल शकल शरीराची होऊन पडलेली होती. जिकडे पान तिकडे माणसंच मरत होती. सैन्य स्वैरभैर झालं, पळायला लागलं. पळणाऱ्या सैन्याच्या मागे ही तरुण रक्ताची सर्व ही गुर्जर सेना, गुजर नाही म्हणत आपण त्यांना, गुर्जर म्हणतो. गुजर आणि गुजर दोन्ही शब्दांमधला बदल. गुर्जरला वर रफार आणि गुजरला रफार नाही. तो वरचा जो रफार आहे तो गुर्जर. हे गुर्जर सर्व नव्या रक्ताचं सर्व हे सैन्य या सर्व सिंघनाच्या सैन्यावर तुटून पडलं, स्वैरभैर झाली, सापडतील तिथं कापल्या गेली. आणि हे दे धरणी माय ठाय म्हणत ही यादवांचं सैन्य दानाभात होऊन गेली. आता हे सैन्य पराभूत करत 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 ह्या हरिपाल देवाचं सैन्य हे म्हणतात अगदी इथे देवगिरी पर्यंत आलं. आणि मग देवगिरी मधनं आपल्याला तहाचा त्यांना निरोप आला की तह करून घ्या आणि विजय प्राप्त झाला. तहाची बोलणी करायला लागली. आता हरिपाल देवाची पिताश्री आणि आजोबा तिथं तहाची बोलणी करायला लागली. आणि ही विजयश्री प्राप्त झालेली हरिपाल देव आता आपल्या राज्याकडं बडोदच्या दिशेने निघाले. आणि मग त्या प्रवासामध्ये रस्त्यानं त्यांना ती प्रेत दिसायला लागली, जी सैनिकांना मारली. काही कुत्रे उडून येत होते, काही कोल्हे त्यांचे लचके तोडत होते, कुठेतरी सडून पडलेली होती, अस्ताव्यस्त झाली होती. खेडे पाहिले, त्या खेड्यांमधला जाणारा आक्रोश पाहिला. ते विधवा स्त्रिया, ज्यांची मुलं मेली, त्या स्त्रिया, अनाथ झालेली मुलं, त्यांचा आक्रोश एका एका गावातनं रस्त्यानं पुढे जात जात हरिपाल देव पाहत होते. आणि मग त्यांच्या अंतःकरणाला चिमटा पडत होता की मी नेमकं काय केलं, मी नेमकं काय मिळवलं याच्यातनं तर मुलं अनाथ झाली, स्त्रिया विधवा झाल्या. ही अशी कशी माणसाची जीवनं मी उद्ध्वस्त केली की ज्याला कोल्ह्या कुत्र्यानं ओढून न्यावं. खरंच हे तुम्ही वाचा, हे वाचा. खरं कोल्ह्या कुत्र्यानं ओढून न्यावं असं मी काय मिळवलं काय नाही. आणि अशा या सर्व दृश्याचं अवलोकन करत करत हरिपाल देव बडोसला पोहोचले. वेशीवर हरिपाल देवाचं औक्षण झालं नाही, त्यांनी करू दिलं नाही अजिबात. अगदी मनामध्ये फक्त यातना होत्या की मी काय करून आलोय, नेमका केवढा विध्वंस मी केलेला आहे. हे दुःख घेऊन हरिपाल देव आले, राजवाड्यात पोहोचले. आणि या दुःखाचा प्रखर अग्नी अंतःकरणात उमटला. आणि मला असं वाटतं हरिपाल देवाला ताप आलेला नव्हता, हरिपाल देवाला कॅन्सर झालेला नव्हता, किंवा हरिपाल देवाला कुठली रुजा झालेली नव्हती. वेदनेनं ते खंगायला लागले. आता त्यांचं अन्न पाणी संसार प्रपंच कशातच लक्ष लागलं नव्हतं. ते फक्त झुरत होते, मी केलं काय, फक्त झुरत होते. फक्त झुरूनच त्यांना एका एका दिवसानं मरणाच्या दाराकडे गेले. त्यांना अन्न पाणी गोड लागत नव्हतं आणि ते अशक्त झाले. जेव्हा लक्षात या मानसिक यातनेनं माणूस झुरतो त्यावेळेस त्याला वैद्याचे उपचार बरं करू शकत नाही, अजिबात नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही वैद्याचं औषध नाही की त्याचं दुखणं बरं करू शकतात. आणि हरिपाल एक दिवस मृत्यूच्या दाढेमध्ये स्वतःला हरिपालानं लुटून दिले, गेले नाही, मरणाच्या दाढेत गेले असं म्हणणं एकदम चुकीचं आहे. या वेदनेनं सर्व दुःखानं हरिपाल देव मरणाच्या दाढेत स्वतःला ठेवून दिलं.
हरिपालाच पूर सर्वज्ञांनी का स्वीकारला असेल? अंतर मोठं आहे हो. द्वारका ते भडोचे अंतर मोठं आहे. ते काही 50 किलोमीटरचं नाही आहे, 70चं नाही, असं नाही, 500 किलोमीटरचं किमान अंतर आहे. अगदी हवाई मार्गाने गेलं तरी 500 किलोमीटर पेक्षा कमी नाही, एवढं अंतर आहे. श्री चक्रपाणी महाराजांकडे कामाख्यानं दुराग्रह जेव्हा केला आणि श्री चक्रपाणी महाराजांनी पूर्ण त्यागायचा निर्णय घेतला, त्यावेळेला द्वारका ते भडोच अंतर मोठं आहे ना. या अंतराचा विचार करा. मग या दरम्यान कुठेच पतित मिळालं नाही का, की त्यांना 500 किलोमीटर वरनं हरिपाल देवाचं ती पतित उठवण्याची ती जी प्रवृत्ती झाली, असं असेल का? तिथं हा विचार करावा लागतो आपल्याला, की हरिपाल कुठल्या पात्रतेच्या, हरिपाल देवाची पात्रताही पाहावी लागेल ना. जे पूर स्वीकारायचं आहे त्या पुराची पात्रताही लागेल ना. लक्षात घ्या ना, हरिपाळांची ही पात्रता आहे की त्यांनी जो नरसंहार केला आणि तो झालेला पाहिला आणि ते पाहिल्याचं प्राश्चित मनामध्ये उमटलं, ज्या प्राश्चितानं मृत्यूच्या दाढेत स्वतःला ठेवून दिलं, त्या हरिपाळ देवाचं पतित सर्वज्ञांनी म्हणून उठवलं. लक्षात घ्या. नाही तर 500 किलोमीटरच्या अंतरामध्ये कितीतरी मृत्यू घडले असतील कोणाचे, कुठलाही पतित उठवलं असतं ना, कुठल्याही पतित त्यांनी स्वीकारलं असतं, काय अडचण होती. परंतु हरिपाल देवाच्या पतिताची ती ती पवित्रताही पाहावं लागेल ना. आणि मग हरिपाळाचं ही सर्वज्ञांच्या अवतार दिनाच्या दृष्टिकोनातून हाही आपण विचार केला पाहिजे ना. ती हरिपाळ देवाची त्यावेळची ती मानसिकताही पाहिली पाहिजे ना. आणि म्हणून मी श्रुती सांगतो तुम्हाला की आपल्याला स्मृतीस्थळातली ही पात्र, अंतःकरणाची लवचिकता, अंतःकरणाचा ओलावा जिवंत ठेवण्याकरता पाहावं लागतं. या दंतेगोपाळ बासांचं स्मृती किती देखणी आहे की दुष्काळ पडलेला आहे आणि कवीश्वर बासांबरोबर दंतेगोपाळ बास अटल विजनादी मार्गाने निघाली होती. ही घाटावर चालली होती, पुरंदराच्या दिशेने चालली होती की त्या भागात थोडासा दुष्काळ कमी होता, तिकडे थोडासा पाऊस झाला होता आणि भिक्षेच्या वेळेला ईश्वर सहाय्य होत होतं, थोडी तरी भिक्षा मिळत होती. मराठवाड्यात मात्र त्यावेळेला बऱ्यापैकी मोठा दुष्काळ पडला होता, मोठा दुष्काळ पडला होता, स्वैरभर झाली होती. अगदी आपल्याच मुलांच्या तोंडामध्ये घालायला जर अन्नाचा कण नाही तर या येणाऱ्या या भिक्षेकरींच्या पात्रामध्ये घालण्याकरता अन्नाचा कण कुडून राहील. आणि म्हणून ही ईश्वर साधक सर्व वेगवेगळ्या दिशेने निघालेली. कवीश्वर बास सोबत होते त्यावेळेला मानव पंथाचे आचार्य कवीश्वर बास होते. तिसरे आचार्य, पहिले आचार्य श्री नागदेव, दुसरे बाईदेव व्यास आणि तिसरे कवीश्वर बास, चौथे परशुराम दास. तिसरे आचार्य कवीश्वर बासांबरोबर होते. एका ठराविक अंतराबरोबर ते तिकडे गेले आणि एका विशिष्ट वेळेला दंतेगोपाळ बासांनी त्यांना सांगितलं की बाबा रे, मी तुमच्याबरोबर येत नाही, आता आपण विभागणी करू, मला तिकडे यायचं नाही, मला आता चंदनवंदनच्या दिशेनं जायचं. कवीश्वर बासांनी सांगितलं, गोपाळबा, चंदनवंदनच्या दिशेनं प्रचंड मोठा दुष्काळ, तिकडे सहाय्य होणार नाही आणि म्हणून तुम्ही आपण पुरंदराच्या दिशेनं जाऊ. मात्र दंतेगोपाळ बासांनी सांगितलं, मला मला त्या अर्थानं सहाय्य नको आहे, मी मात्र इकडेच जाईल. अधराला पेटली आणि दंतेगोपाळ बास चंदनवंदनच्या दिशेने निघाले. प्रवास सुरुवात झाला. चंदनवंदनच्या परिसरामध्ये दंतेगोपाळ बास भिक्षा मागायची. 2-2, 5-5 गावात जाऊन सुद्धा भिक्षा मिळेल अशी झाली, रिकामी झोळी राहायला लागली. आणि त्याच वेळेला चंदनवंदनचा राजा दुर्योधन, त्या राजाचं नावही सांगितलं, बघा तुम्ही, दुर्योधन राजा आहे. राजा दुर्योधन याने अन्नछत्र मांडलेलं होतं आणि अन्नछत्रामध्ये अगदी असलेली सर्व लोक तिथे जेवणाला यायची. दंतेगोपाळ बासही तिथे गेली, पंक्तीला वाढपी आली, आपली झोळी पुढे केली आणि झोळीत वाढायला सांगितलं. वाढपे मात्र झोळीत वाढत नव्हते. वाढप्यांनी सांगितलं, तुम्ही इथे बसून जेवा, तुम्हाला हवं तितकं जेवण देतो. दंतेगोपाळ बाबांनी सांगितलं, बाबा रे, मला जेवण नको रे, मी जेवणासाठी थोडा आलोय, मला माझ्या देवानं सांगितलेल्या भिक्षेचा जो विधी आहे, मला तो भिक्षेचा विधी करायचा आहे, माझ्या झोळीत तुम्ही द्या. अर्थात त्या सेवकांना मात्र हा मार्गच कळण्यापलीकडचा होता. त्यांना कसला विधी आणि कसला मार्ग होता ती आज्ञेची धारक होती. त्यांनी मात्र भिक्षा वाढली नाही आणि दंतेगोपाळ बास मात्र परत आले, दुःखी होऊन नाही, विधी करून आले. ते भिक्षेचा विधी आचरण करत होते, परत आले. तुम्ही तिथे गेलात ना, त्या दगडाजवळ मी अनेक वेळेला गेलेलो आहे. त्या दगडाजवळ दंतेगोपाळ बासांनी पाठ लावली, मी अगदी धायमोकरून रडलेलो आहे त्या दगडाकडे बघून. या दगडाला पाठ लावून आमच्या दंतेगोपाळ बासांनी प्राण
देह टेकला आणि या दगडाजवळ देव श्री चक्रधर महाराज दंते गोपाळदासांना घ्यायला आले. दंते गोपाळदास तिथे जाऊन बसले. प्रतिदिन सुरुवात झाला आता की त्या अन्नछत्राच्या जागेवर जायचं, आपली झोळी पुढे करायची, समोरच्यांनी भिक्षा दिली नाही तर मुकाटपणे आपण परत त्या दगडाच्या त्या जवळ यायचं, पाठ लावून बसायचं, स्मरण करायचं. आता 2, 3, 4, 6 दिवस उलटले. हातापायातलं त्राण जे होतं ते संपायला लागलं. जिथे ते अन्नछत्र चाललं तिथपर्यंत जाण्याची ताकदच संपायला लागली. आणि दंते गोपाळदासांनी एक दिवस मात्र त्या पाषाणाला पाठ लावली, तोंडावर उपरणं घेतलं आणि उत्तरापंथीच्या देवाचं स्मरण करायला सुरुवात केली. तो शेवटचा प्रवास देवाशी संवादाचा होता, नक्की संवादाचा होता, ज्यासाठी दंते गोपाळदास प्रयत्न करत होते. तो प्रयत्नाचा तो शेवटचा क्षण उमटला. चेहऱ्यावर आनंद, त्या दंते गोपाळदासाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इतकं तेजस्वी तो चेहरा झालेला होता. वेदना नव्हत्या भुकेच्या, देवभेटीचा आनंद होता. आणि बस त्या सायंकाळच्या वेळेला तो चंदनवंदनचा हा दुर्योधन राजा आपल्या किल्ल्यावर उभं राहून पाहत होता. चांदणं स्वच्छ पडलेलं होतं आणि त्या सर्व प्रकाश पडलेल्या अन्याकडे पाहून हा राजा विचार करत होता, परमेश्वरला प्रार्थना करत होता की परमेश्वरा, कधीतरी हा दुष्काळ जाऊ द्या, लवकर आता वर्षा राजाला सांग की कोसळ म्हणून हा दुष्काळ संपेन, अन्यथा कसं होईल. रानावनातनं पशु मरतायत, प्राणी मरतायत, पाखरं जंगलात राहिली नाही. दुःख करून सगळीकडे पाहत होता. परंतु लांबवर एक तेजस्वी असा घोडा निघाला. त्यांनी पाहिलं, अरे वर्ण येणारा घोडा कुठल्या दिशेनं चालला, हा प्रकाश कसला कुठे चाललाय म्हणून दंते गोपाळदासांनी सेवकांना, राजांना सेवकांना बोलवलं. सेवकांनी पाहिला आणि तो तिथे एका जागेवर जाऊन तो लुप्त झाला. आता मात्र राजाची उत्कंठा वाढली. राजानं आता सैनिकांना सांगून घोडा बोलवला. राजा घोड्यावर स्वार झाला. सैनिक निघाली, टेंबे पेटवले आणि टेंबेच्या उजळ्यावर दंते गोपाळदास जिथे देह ठेवला होता तिथे केले. घोड्यावर न उतरला, समोर सैनिकाला पाहायला लावलं. तर सैनिकांनी कपडा तोंडावरचा उघडून पाहिला आणि सांगितलं राजाला, महाराज इथं कोणीतरी साधक पुरुष आहे, त्यांनी देह ठेवलेला आहे, प्राण निघून गेला. वैद्याला बोलवलं, वैद्यानंही पाहिलं आणि वैद्यानं राजाला सांगितलं, महाराज यांचा प्राण निघून गेलेला. राजानं विचारलं, कशामुळे गेलाय नेमका, हातात गाठी आहे, बसलेल्या प्राण कशामुळे गेला असेल. वैद्यानं तपासून सांगितलं, जेजी राजाला सांगितलं तर महाराज अन्ना वाचून प्राण गेला यांचा, यांना अन्न नसल्यामुळे प्राण गेला. आता राजा जवळ आला, त्या शरीराला स्पर्श केला. त्या दुर्योधन राजाच्या डोळ्यातही पाणी आलं आणि राजानं आपल्या सेवकांना विचारलं, का रे, मी तर अन्नछत्र मांडलंय आणि अन्नछत्र मांडलेलं असूनही माझ्या राज्यात कोणीतरी साधकानं अन्नाविना त्यांचा देह जावा, असं कसं काय घडलं. सेवक घाबरले. घाबरलेल्या सेवकानं राजांना हात जोडला आणि अभय मागितला, जिजी अभय द्या. राजानं अभय दिलं आणि ही सेवक आता राजाला सांगायला लागली, महाराज हे दररोज यायचे, पंक्तीच्या वेळेला दररोज यायचे, झोळी घेऊन बसायची, भिक्षा मागायची. आम्ही यांना सांगितलं की अहो तुम्ही इथं जेवण करा, तुम्हाला हवं तितकं दे. परंतु हे नेहमी आम्हाला सांगायचे की बाबा रे, मला जेवण नको, मी तर विधी करायला, माझ्या देवाचं विधी करायला, मला या झोळीत द्या. आम्ही कोणी झोळीत देत नसायचो आणि रिकामी झोळी घेऊन जायची. गेल्या 2-3 दिवसापासून मात्र हे आले नाही. राजांची डोळे आसवानं भरली नाहीत. श्रुती सांगते की हृदयस्फोट झाला आणि राजा दुर्योधनाच्या मुखातनं शब्द बाहेर निघाले की ज्या पात्रास कारणे मी अन्नछत्र मांडली, ज्या पात्राकारणे मी अन्नछत्र मांडली, ते पात्रची नाही. ते पात्र जर गेला असेल तर त्या अन्नछत्राचं मी काय करणार. आणि राजानं ते अन्नछत्र बंद करून टाकले. हा साधक म्हणजे दंते गोपाळदासांकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की साधना केवढी दांडगी. भाकरीच्या तुकड्या करता त्यांनी स्वतःची साधना बघू दिली नाही, एका भाकरीच्या तुकड्या करता. जर त्यांनी विचार केला असता तर चतकोर का होई नाही, ते खाऊन घेऊ, जाऊ द्या, परंतु त्यांनी ती चतकोरही खाल्ली नाही. जर खायचीच असेल तर माझ्या देवानं माझ्या हातात मध्ये झोळी दिली, मला भिक्षा हा धर्म सांगितला आणि त्या धर्माचं पालन मला करायचं आहे. भाकर महत्वाची नाही,
माझा माझा आचार महत्वाचा आहे. आचाराकरता स्वतःच्या प्राण परमेश्वराच्या पायावर ठेवणारा हा साधक स्मृतीस्थळात पाहिल्यानंतर आपल्या ठिकाणी बळ तयार होतं की अरे आपण कुठे आहोत तिथे. आणि म्हणून स्मृती एकतरी अनुभवली पाहिजे, दिवसातल्या कुठल्या तरी वेळेला अनुभवली पाहिजे. तुम्ही माईमभट्ट पाहिले, बघा तुम्ही माईमभट्ट पाहिले, तुम्ही माईमभट्टाला वेगळं पाहिलं. मी स्मृतीस्थळामध्ये मी स्मृती ग्रंथ जेव्हा लिहिला, मी खोटं सांगत नाही की मी स्मृती ग्रंथ लिहिला तेव्हा रात्रीचा मी एकटाच रडून द्यायचो ती स्मृती लिहित असते. मला एकट्याला रडायला यायचं की अरे हे कसं होऊ शकतं, यात आपण कुठेच नाही, कुठेच सापडत नाही. लिहिताना मला असं वाटतं, मला नंतर आजही ती 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोप येत नाही. तिथनं ती सवय होऊन गेली मला की रात्री झोप नाही, लवकर झोपत नाही की. आणि स्मृती लिहिताना मी कधी दिवसा लिहिली नाही. मला वाटायचं स्मृती ही एकांतात लिहिल्या गेली पाहिजे. जोपर्यंत माझ्या डोळ्यात पाणी येणार नाही तोपर्यंत मला स्मृती लिहिता येणार. स्मृती ही शब्दांचा खेळ करून लिहायला नको आहे. स्मृतीमध्ये भावना ओतल्या गेली पाहिजे. भावना जोपर्यंत ओतल्या जात नाही तोपर्यंत स्मृती लिहिल्या जात नाही. माईमभट्टांना मी वेगळं पाहिलं, तिथे वेगळं पाहिलं, औसेलाही वेगळं पाहिलं. तुम्ही औसेचं एक स्मृती मी तुम्हाला सांगितली, औसेचं अजून मोठेपण जर पाहायचं असेल तर ते स्मृतीस्थळामध्ये मिळतं. आणि माईमभट्टाची नम्रता पाहिजे असते तर ती स्मृतीस्थळात आपल्याला पाहायला मिळते की अटल बिजनादी क्रमाने माईमभट्ट चाललेले होते. आणि नेमकं माईमभट्टांनी विचार केला की जवळच औसा आहे, औसाला पडताळू, औसाला भेटू आणि मग पुढे जाऊ. आणि म्हणून माईमभट्ट औसेला भेटायला जातात. मोठा आनंद होतो औसेला की माई आला, मोठा आनंद होतो तिला. आणि ती माईमभट्टाचं स्वागत करते आणि माईमभट्टाला विनंती करते की माईमभट्टा, मला तुझ्या ठिकाणी काही क्रिया करायची आणि माझी क्रिया तू स्वीकार कर. माईमभट्ट मात्र औसेला सांगतात की नाही, मी मी माझा जो विधी आहे भिक्षेचा तो विधी मोडणार नाही आणि म्हणून मी तुझं जेवण घेऊ शकत नाही. औषध मोठं वाईट वाटलं, आग्रह केला, वाईट वाटलं, डोळ्यात पाणी आलं की मी आभागी आहे की माईमभट्टाच्या ठिकाणी मी क्रिया करत असून तिचा स्वीकार होत नाही, माईमभट्टासारख्या पात्राच्या ठिकाणी माझी क्रिया पोहोचू शकत नाही, म्हणून मोठं वाईट वाटतं. माईमभट्ट निघतात, औषध दुःख करत मागे राहते आणि माईमभट्ट अटल बिजनादी क्रमानं कधीतरी आचार्य ऋषींना येऊन रिद्धिपूरला भेटतात, क्षेमवार्ता सांगतात प्रवासाची. आणि सांगताना सांगतात की मी औसाला भेटायला गेलो होतो, अहो मला भेटली, मला औसांनी जेवणाचं आग्रह केला, परंतु मी माझा विधी मोडू नये म्हणून तिला सांगितलं की मी नाही घेऊ शकत. शब्द माईमभट्टाच्या मुखातनं निघाले आणि आचार्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आचार्य माईमभट्टाला सांगितलं, भट्टो काय केलं तुम्ही, अहो औषेचं जीवन नकारलं तुम्ही. जी औषध जी रागवल्यानंतर सर्वज्ञ समजवण्यासाठी तिच्या मागे पळायचे त्या औषेचं जीवन तुम्ही नकारलं, फार मोठी चूक केली. एसनी तेमती कैसी डावलेली म्हटलेलं आहे, त्या औषेचं नकारलं तुम्ही, खूप वाईट केलं. माईमभट्टाला मात्र पोळलं की अरे खरंच आहे, औषेचं मोठेपण केवढं आहे, देव तिला समजवायला धावायचा. आणि माईमभट्ट त्या पोळल्या मनानं आता परत निघाले, जाऊन औसेला भेटले. औसेला मोठा आनंद झाला, माईमभट्ट माझ्याकडे आला म्हणून. आता मात्र माईमभट्टांनी, तुम्ही मातंग पाहिजे, हे मातंगाला दंडोत घातलेले पाहिजे, पण औसेला माईमभट्टाने दंडोत घातलेले बघा. आता माईमभट्ट औसेला दंडोत करून सांगतात की औसा देवी, चुकलं माझं, मी अपराध केला. तुम्ही मला जेवणाला आमंत्रण देत होता, क्रिया करण्यासाठी विनंती करत होता, मी नकार, मला तुमचं मोठेपण कळालं नाही, परंतु मी आता विनंती करतो, मला तुम्ही जेवू घाला. आणि मग तो औसेला झालेला आनंद, तो आनंद मात्र तो गगनात मावला नाही. आणि मग औसेनं माईमभट्टाला ती जेवणाची ते जेवू घातलं, भिक्षा दिली, जेवू घातलं, आपण सरळ म्हणून जेवू घातलं. हे माईमभट्टाचं जे पराकुटीचं मोठेपण आणि त्याचबरोबर औषेचं पराकुटीचं मोठेपण. या औषेबद्दल आचार्य श्री नागदेव सांगतात की तुम्ही रिद्धपूर जेव्हा नमस्कारायला जाल, जेव्हा जाल तेव्हा तुम्ही सावळापूरची लेक अगोदर पडताळा, मग औसेला पडताळा, मग रिद्धिपूरला जा,
म्हणजे तुम्हाला रिद्धिपूरला श्री गोविंद प्रभूंची भेट झाल्याचा आनंद मिळेल. त्या आयुष्याचं मोठेपण बघा की श्री प्रभू बाबाला भेटण्याच्या अगोदर सावळापूरच्या लेकीला भेटा, औसेला भेटा आणि मग श्री प्रभू बाबांना भेटा. या औषेचं मोठेपण आपल्याला इथे भेटतं ना बघा ना. तुम्ही तुम्ही लीळा चरित्रात बाईसा पाहिला की बाईसा लीळा चरित्रातला बाईसांचा वावर कसा देखणा पाहिला बघा की बाईसाचा देव होईजे असं सर्वज्ञ म्हणतात. त्यावेळेस बाईसाचं मोठेपण किती आहे. विशेष नमस्कार करताना सुद्धा आपण बाईसाच्या देवाला दंडवत करतो, बरोबर उत्तरापंथीच्या बाबाला दंडवत करतो. तुम्ही एक वेळेला हीच गोष्ट इतर इकडे स्मृतीस्थळाकडे जा किंवा श्री गोविंद प्रभू चरित्राकडे जा बघा. तुम्ही हे पात्र किती महत्वाचं आहे. अबाईसा नावाचं पात्र किती महत्वाचं आहे. अबाईसा खऱ्या अर्थानं मोठ्याच होत्या. आचार्य श्री नागदेवांचा सर्व परिवार परमार्गात घेऊन येण्याकरता अबाईसाच कारण आहे. सर्व आचार्यांना आणण्याकरता अबाईसा, महदैसाला आणण्याकरता अबाईसा. पण अबाईसा श्री गोविंद प्रभू चरित्रात श्री गोविंद प्रभूच्या सान्निध्यात वागणारी अबाईसा बघा केवढी मोठी दिसते आपल्याला ती. आणि पराकोटीची नम्रता आहे. कुठलं माझा मुलगा या पदाचा या देवाना आचार्य केला, पहिला आचार्य केला, परमार्ग त्याच्या सांभाळी घातला असं तिच्या कुठेही लेखी नव्हतं, अजिबात नाही. ही अबाईसा बघा, ही अबाईसा इथे जाऊन पाहिली की मग तिची नम्रता आपल्याला पाहायला बघा लक्षात घ्या. या अकाईसाच्या रामदेवाबद्दल मला सांगितलं की हा रामदेव नावाचा हा पोरगा, याचं वय तेवढंच आहे, यांचं वय फार मोठं नाही. रामदेवाचं वय सुद्धा अत्यंत कमी आहे, एक 14-15 वर्षापेक्षा रामदेवांचं वय मोठं नाही. अकाईसाचा रामदेव म्हणून हे वेगळं पात्र येतं. मला मगाशी सांगितलं, वैशुताईंनी सांगितलं, ते कोण तपस्विनी होते त्यांनी सांगितलं. मी म्हटलं अहो हा रामदेव आला आचार्यशींजवळ अनुसरला आणि अनुसरल्यानंतर अटल विजनाकरता त्यांनी आचार्यांना आज्ञा मागितली की बघतो मी अटल विजनाकरता जातो. आचार्यांनी मात्र त्याला हृदयाला लावलं, कारण याचं वय कमी होतं. याला हृदयाला लावलं की या वयामध्ये याला अटल विजनाला जावंसं वाटतं आणि म्हणून त्याला हृदयाला लावलं. हृदयाला लावत असताना आचार्यांच्या लक्षात आलं की अरे याचा अंग गरम आहे, याला ताप आहे. आचार्यांनी त्याला सांगितलं, रामदेवा तुझा अंग तापेनं भरलेला आहे बा, तू कुठे चाललास, जाऊन. रामदेवानं सांगितलं नाही जाईन. हा रामदेवाचा पूर्व इतिहास अजून एक वेगळा बघा. एवढ्या लांब जाणार, 5:45 वाजले, त्याच्यावर मी आता एवढ्या लांब जाणार नाही. पण हा रामदेव नाही जी मी जाईन. आणि रामदेव अटल विजनाला निघाला. रामदेवाचं तुला जे म्हणायचं होतं ना ते रामदेवाची अकाईसाच्या रामदेवाची स्मृती आहे की त्यानं परिच्छेद केला घरी असताना. आईला वाटायचं याने घरी यावं, आपल्याकडे यावं, कधीतरी जेवण करावं, राहावं. तो येतच नव्हता आणि आईला खूप चिंता होती. यानं घरी आईचा जीव आहे तो, की आई आई म्हणून पाहत होती त्याच्याकडे. आई म्हणून पाहत होती. आणि शेवट तिने आचार्य श्री नागदेवांना विनंती केली की भट्टो तुम्ही जर माझं जेवणाचं आमंत्रण घेतलं 2-4 दिवसाचं तर हा रामा घरी येईल, काहीतरी खाईल. आचार्यांच्या लक्षात आलं आणि आचार्यांनी होकार दिला. आता ती दररोज आचार्यांच्या ठिकाणी क्रिया करत होती. रामा मात्र गावात जाऊन भिक्षा मागून यायचा, पंक्तीला बसायचा, परंतु अन्नाचं कणही घेत नव्हता. आणि आईला दररोज दुःख व्हायचं. ती दररोज आचार्यांना सांगायची, भट्टो तो काहीतरी घेत नाही, तुम्ही काहीतरी म्हणा. दररोज मात्र आचार्य त्याला सांगत होते, तो मात्र दररोज टाळत होता. एक दिवस मात्र आचार्यांनी अजून थोडस पुढे जाऊन जेवणाच्या ताटातनं हात धुण्यापूर्वी आचार्यांनी एक उष्टा घास उचलला आणि रामदेवाला सांगितलं की रामा हा प्रसाद घे. हात पुढे केला, परंतु रामानं सांगितलं नको जी, मला नको आहे म्हणून. आणि ह्या पुढे देण्यामध्ये हाताच्या गडबडीमध्ये त्या हातातल्या घासातला एक कण खाली पडला. रामानं उचलला. 14-15 वर्षाच्या पूर्वाच्या ठिकाणी धर्म आचरण्याची एवढी कुशलता असावी. आपण एक 10व्याला गेलो, एका वर्षश्राद्धाला गेलो तरी कसं टाळावं, आपल्या पुढे केवढे प्रश्न पडलेले आहेत की तिथलं ते टाळावं कसं. रामानं टाळलं बघा ना केवढं. आचार्याच्या हाताचा थोडाफार धक्का लागून अन्नाचा शीत खाली पडला. रामानं उचलला
आणि प्रसाद म्हणून तोंडात टाकला. जी घेतलं मी. आता तुम्ही म्हणतात तू प्रसाद मी घेतला तुमचा. केशराज बासांना मात्र प्रचंड राग आला आणि केशराज बास ओरडले, या रामाला काय झालेला अक्कल आहे? आचार्य स्वतः देत आहे तरी हा घेत नाही म्हणून, हा रामा अंगात ताप असताना निघाला. ऐकलं आचार्यांचं, ऐकलं. आचार्यांना प्रतिप्रश्न केलेला, रामाचा प्रतिप्रश्न केलेला आचार्यांचा श्रुतीस्थळामध्ये फार देखणा आहे. आचार्यांना तो विचारतो, तुम्ही म्हणतात ते करू का देवानं सांगितलं ते करू? आचार्य गहिरवरतात आणि अगदी हात जोडून सांगतात, नको बा राम, तुला देवानं सांगितलं तेच कर, त्याने तू उद्धारणार आहेस. आणि केशराजवास रागवल्यावर आचार्य केशराज बसांना सांगतात की बाबा रे, मी का त्याला रागवू, मी का त्याला आग्रह करू? कारण तो ज्या वाटेवर चाललेला आहे ती वाट वेगळी आहे. मी काही परतारक आचार्य, मी परतारक आचार्य आहे का की मी त्याला त्या क्रियेपासून थांबवेन म्हणून? हा जातो आता. आचार्य मात्र पंडित दामोदरांना आणि केशिराजांना त्याच्या बागनं पाठवतात की त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याच्या अंगात ताप आहे, त्याला पथ्य सांभाळा तुम्ही. पंडित दामोदर आणि केशिराज आता या रामाच्या मागे निघतात, लांबनं त्याच्यावर लक्ष ठेवत राहतात. हा कसा आहे म्हणून. भिक्षेची वेळ झाली की अगोदरच पंडित दामोदर आणि केशिराज भिक्षेला निघून जात. हा ज्या भागात भिक्षेला जाणार आहे तिकडे कुणी जर गरम भिक्षा वाढायला आलं की त्यांना सांगत, आमच्या पाठीमागनं एक महात्मा येणार आहे, त्याला द्या. जर मिळतच नसेल तर कुठल्या तरी एखाद्या जागेवर जाऊन सांगत की बाबा रे, येणारा महात्मा आजारी आहे आणि म्हणून त्याला थोडासा भात गरम द्या म्हणून अपचवून ठेवत. ही प्रतिदिन सुरुवात झालं. त्याला बरं वाटावं म्हणून अगदी केशराज काही ओव्या म्हणायचे, पंडित दामोदर काही चौपद्या म्हणायचे की त्याला बरं वाटावं, शीतलता वाटावी, त्याचा ताप उतरावा म्हणून. मात्र यांच्या ओव्या चौपद्या म्हणायला सुरुवात झाली की रामदेव उठून तिथनं लांब निघून जायचा. आणि एक दिवस मायावासांची भेट झाली, ज्यांना अमृते मायावास नंतर म्हटल्या गेलं. मायावासाची रामाची भेट झाली. दोघं एकत्र बसले आणि मायावासांनी स्वामींच्या काही लीळा त्यांना सांगितल्या. या रामादेवाला काही लीळा सांगितल्या आणि रामदेवाच्या तोंडातनं शब्द बाहेर आले. त्याने सांगितलं, बा तुझ्याकडून अमृतसाव्य लीळा सर्वज्ञांच्या मी ऐकल्या, मला खऱ्या अर्थानं शीतलता वाटली, तापाची दाहता कमी झाली. अन्यथा एक रुरू करी, एक ठकठक करी, हा एक एक रुरू करी, एक ठकठक करी, मात्र अमृतसाव्य लीळा तुझ्याकडून ऐकल्या, मला शीतलता मिळाली. आणि एक दिवस रामानं देवदर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. देवदर्शनाला गेला, याची सर्व शुश्रूषा विधी केली. आता मायावास, केशराजवास आणि पंडितवास हे निघाले. आता निंब्याच्या दिशेने निघाले. लांबून न येणाऱ्या यांच्या पायातलं बळ आचार्य नागदेवानं पाहिलं. काळीत सरकत कापलं, रामाचे कहांडळ ठेवली की रामाचा नक्की देह गेला. त्यांच्या पायातलं चालणं आणि चेहऱ्यावरची वेदना मला दिसून येते. त्यांनी जवळ येऊन आचार्यांना सांगितलं आणि आमच्या आचार्याच्या डोळ्यातनं 14-15 वर्षाच्या पोरा करता आसवांची थेंब खाली गळाली. या स्मृतीस्थळातली ही पात्र पाहिली की मग मात्र असं वाटतं की यात आपण कुठेच नाही. यात एका तरी जागेवर आपण जर राहिलो, एका जरी जागेवर किंवा एक क्षण का होईना आपण रामदेव जगलो, एक क्षण का होईना औसा म्हणून जगलो, एक क्षण का होईना नाथोबा म्हणून जगलो. नाथोबाचा शेवट सुद्धा तसाच आहे बघा. तो क्षण का आपल्याला जगता आला, जगलो. नाती नागाईसाचा तो क्षण सुद्धा आपल्याला जगता आला पाहिजे. मावल्या तुमच्यातली कुणीतरी नागाईसा झाली पाहिजे. बघा तो नागाईसाचं जगणं काय आहे, वय काय, नाती नागाईसांचं देह ठेवायला गेलेली नाती नागाईसाचं वय काय आहे आणि तिचा त्यागही केवढा आहे. मानवा पंथाचं चौथं आचार्यपद हे नाती नागाईसाला द्यायचं ठरलं. चौथं आचार्यपद नाती नागाईसानं नकारलं आणि आपले गुरुभाऊ परशुराम वासांना मावल्यावर खरंच ही आत्मशुद्ध करते आणि प्रपंच शिकवते. महानुभाव पंथाचं चौथं आचार्यपद हे नाती नागाईसांना दिल्या जाणार होतं. पण नाती नागाईसानं मात्र आपल्या भावाला ते दिलं. परशुराम वासांना गुरुभाऊ त्या परशुराम वासांना दिलं आणि मग आचारा करता नाती नागाईसा निघाल्या. बघा परशुराम वासांची त्यांची पैज जीवनातला अत्यंत वेदनादायी आणि अत्यंत आनंददायी प्रसंग आहे की मरणाची पैल कोणी लावतं.
पहा ना, आपण बेकड माणसं मरणाला घाबरत होती. आपली पूर्वज मरणाची पैज लावत होती. दोघा बहीण भावांनी पैज लावली. परशुराम भासांनी नाती नागाईसांनी मरणाची पैज लावली की तू अगोदर देवदर्शनाला जातो का मी जायचंय. दोघांनी पैज लावली. वेळ ठरली, जागा ठरली की आपण दोघातून इथं इथं परत आपण भेटायचा. तो क्षण ठरला आणि दोघांनी दिशा ठरवली. अगदी तो मला असं वाटतं संक्रांतीच्या दिवशी आपलं भेटणं इथं होणार आहे. जो आला तो आला, नाही आला समजून घ्यायचं तो देवदर्शनाला गेला आणि तो जिंकला. दोघांनी पैन लावली. परशुरामदास ढोऱ्या डोंगराच्या दिशेने गेले आणि नाती नागाईसा तेव्हा सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघाल्या. तेव्हा सप्तशृंगी नव्हती. 7 शिखरांचा डोंगर आहे म्हणून सप्तशृंग म्हणतात. तिथं देवी वगैरे तेव्हा काही नव्हतं. नंतरचा हा कालखंड आहे. सत्रशिंगाच्या दिशेने निघाला. नागाईसा सत्रशिंगाच्या दिशेने गेले. आता बरोबर तो कालखंड ठरलेला तो संपला आणि परशुरामबाज तिथे येऊन त्या जागेवर त्र्यंबकेश्वरच्या वरचा तो पठार आहे. त्या पठारावर परशुरामबाज येऊन पोहोचले. वाट पाहायला लागली. आता सूर्य माथ्यावर आला. आता माथ्यावरनं सावल्या लांबायला लागल्या, मोठ्या व्हायला लागल्या. सूर्य अस्ताच्या दिशेने निघाला. पाखरं भरायला निघाली, मात्र नागाईसा दिसेना. आता सूर्य टेकला आणि परशुरामबासाच्या डोळ्यात पाणी आलं. हृदयस्फोट झाला आणि मुखात शब्द जन्माला आली. नागाई तू जिंकलीस, तू जिंकली, पैज तू जिंकली. आणि धायमुखलून रडत परशुरामबास नाती नागाईसाच्या शोधात निघाले. बघा, शोध सुरुवात झाला. दरी डोंगरातून त्या सप्तशृंगीच्या डोंगरातनं परशुरामबास शोधत होते. प्रत्येकाला विचारत होते, बाबा रे, अशी कोणी स्त्री तुम्ही पाहिली का? बघा त्या गुराख्यांची शब्द, हे बघा आचार किती करावा. नागाईसा सारखा गुराख्यांची पोरं भेटली. गुराख्याच्या पोरांनी सांगितलं, तुम्ही स्त्री म्हणता, परंतु तो होता का ती आम्ही नेलो. तो पुरुष होता का स्त्री आम्हाला सांगता येणार नाही, परंतु एको होता येत निक्षेपीला. एक कुणीतरी होता. त्याच्या मुखामध्ये आम्ही करवंदाचा रस टाकून जगला. गेल्यानंतर इथे त्यांचा निक्षेप केला. बघा नाती नागाईसाचा तो आचार, ती का तो. त्या गुराख्यांना कळालंच नाही ही स्त्री आहे का पुरुष आहे. किती किती प्रचंड ताकदीने तिने तो आचार केला. स्वतःच स्त्रीत्व तिने संपून टाकलं. स्वतःच स्त्रीत्व, स्वतःच पुरुषत्व संपून टाकलं. म्हणजे पराकोटीचा आचार करणारी नागाईसाचं वय किती आहे? 22-24 वर्षाचं मोठं वय नाही. ती का तो नेम. आणि मग परशुरामबासांच्या लक्षात आलं. परशुरामबास गेले. तिथं अगदी पाषाणावर लिहिलेलं होतं, येत शिन्नस्थळी असे. त्या पाषाणावर लिहून ठेवलं होतं. परशुरामबासांच्या लक्षात असलं नागाईसानं इथं देह ठेवला. ही नागाईसा, ही नाती नागाईसा आपण एक क्षणभर का होईना अनुभवून तर पाहू. ह्या स्मृतीस्थळातला आनंद आहे मागण्यावर. मला असं वाटतं प्रत्येक स्मृती बरोबर डोळ्यातला अश्रू आला तुमच्या की मला असं वाटतं प्रायश्चित झालं. नक्कीच प्रायश्चित झालं. एक क्षणभर का होईना तुमच्या काळजाला पिळही पडला असेल तरी ओलं झालं आणि ओल्या झालेल्या अंतःकरणानं परमेश्वर प्राप्त होतो. गेल्या 6-5-6 दिवसापासून आपण हा ग्रंथराज ऐकतो. मला असं वाटतं नानाविध उपक्रमामध्ये मला बोलवलं जातं, मी तुमच्या सहभागी होतो. यामध्ये आपली सर्व हास्यविनोद चालतात. आपण रागवतो, बोलतो, बसतो. कदाचित एकामेकाची एक मर्यादाही भंग होत असते. कुणाचं ते कारण नसताना मनही दुखवले जात असतं. मी मात्र प्रत्येक ठिकाणी जाऊन माझ्या कार्यक्रमामध्ये सांगतो की बाबा, अनावधानाने एखादा शब्द निघूनही गेला असेल, कदाचित अनावधानाने एखादा शब्दही लागला असेल, अंगावर साधू कपडे असले, मी साधू असलो म्हणून काय झालं रे, मी तर दोषाचा धनी आहोच. आणि म्हणून अनावधानानं तुम्हा लोकांना एखादा शब्द बोलला गेला असेल तरी मी तुम्हा लोकांनाही सांगतो की बाबा रे, खऱ्या अर्थानं आपण ईश्वरीचे आहोत, एकमेकाचे आहोत. अच्युत गोत्रियाचं नातं सर्वश्रेष्ठ आहे. जन्माचं नातं काय असेल काय नाही. जन्माची आई बहीण असंसेती आमचा दांडी डोंगी काही, परंतु ईश्वराची मात्र नक्कीच आमचा कैवल्यगडाला कधी जाईल ही प्रार्थना करतात. आपण सर्व अच्युत गोत्री आहोत. आपणच खरे, तुम्हीच खऱ्या अर्थानं आईबाप आहात, तुम्हीच बहीण भाऊ आहात. तुमच्याच ठिकाणी ते मातृत्व राहील हा अकोला. आणि म्हणून या कालखंडामध्ये
जर चुकून काही घडलं असेल तर नक्कीच तुम्ही लोक त्याला दुर्लक्ष कराल, क्षमा कराल असं म्हणणार नाही. क्षमाशीलता परमेश्वराच्या ठिकाणी, पण दुर्लक्ष कराल. यातलं जे जे चांगलं होतं ते ते घ्याल, जे जे वाईट असेल ते माझं मला परत द्याल, सोडून द्याल. किंवा जीवाच्या ठिकाणी असलेली ते जे अज्ञान आहे, तो जो दोष आहे, तो कदाचित तो घडला असेल, म्हणून जे जे चांगलं ते ते तुम्ही घ्या. वाईट आहे ते माझं मला परत द्या. पुनश्च आपण भेटू, परमेश्वराला प्रार्थना करा की साधनदाता श्री चक्रधर महाराज ही संधी आपल्याला परत प्राप्त करून देऊ, की आपल्याला हा सत्संग करण्याची ही 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 परिस्थिती निर्माण व्हावी. प्रार्थना करतो. तुम्हा लोकांना सर्वांना दंडवत करतो. या पोरी म्हणजे खऱ्या अर्थानं बाबांच्या शिकणी नाही, मी म्हणतो माझ्याही पोरीच आहे. या पोरी ज्या पद्धतीनं काम करतात, हेच मला असं वाटतं स्त्रीत्व गळून पडलं आहे. एका पुरुषालाही पुरुषार्थ करता न यावा एवढा चांगला पुरुषार्थ या पोरी करतात. आणि यांनी खरंच स्त्रीत्वाला विराम दिला आणि इथं पुरुषत्व सिद्ध केलं, पुरुषार्थ सिद्ध केला. हा पुरुषार्थ मला असं वाटतं एकाच्या धर्माला नाही, तुमच्या सर्वांच्या धर्माला कारणीभूत होतो. तुम्ही करत असलेली ही सर्व धर्मरूप जी क्रिया आहे, या धर्मरूप क्रियेला त्या नक्कीच कारण आहे, तुमच्याकडून त्या घडून घेतात. या कालखंडामध्ये तुमच्यातलं स्नेह बी मी अनुभवतो की त्यांचं रागवणं सुद्धा तुम्ही ज्या आनंदानं मायबाप म्हणून घेता, मायपूट म्हणून त्यांना सांभाळता, ते सुद्धा नक्की कौतुकाच आहे. तुम्हा सर्वांना बळ मिळो. मी माझ्या पोरींना सुद्धा ईश्वर ही ताकद देऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. आपण हा जो कार्यक्रम नाही, जिला बाप म्हटलो मी की जी माझी पोरगी आहे, त्या पोरीला वेगळा आशीर्वाद देण्याची काय गरज आहे? बरोबर आहे. निदान बापाला आशीर्वाद देण्याची गरज असते का? ती आशीर्वादाची शब्द व्यक्त करण्याची काय गरज आहे? मी भावना व्यक्त केली, त्या भावनेमध्ये सर्व आलं नाही, अजून वेगळ्या आशीर्वादाची काय गरज आहे? म्हणून आपण गेली 2-4-6 दिवस जो सत्संग केला, तो सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या, श्री दत्तात्रय महाराजांच्या चरणी अर्पण करू. आपण सर्व एकमेकांना दंडवत करू. एकमेका भेटल्या हे विठ्ठल्याचा म्हणजे पाढोचा. गेले 5-6 दिवस अगदी ईश्वर भेटीचा आपण आनंद अनुभवला. ही संधी परमेश्वर आपल्याला वारंवार देऊ प्रार्थना करतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी